हे गाईस, आज तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन दाखवतो. आणि आपण फर्स्ट टाइम इकडे चाललोय. बदलापूर स्टेशनवर उतरलोय. बदलापूर स्टेशन पासून 70 रुपये अराउंड शेअरिंग ऑटो वगैरे काही येत नाही. तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करायला लागेल आणि डायरेक्ट रिक्षा करून आम्ही आले विद्यापीठच्या इथे. आणि विद्यापीठच्या इथून आम्हाला आता वरती जायचंय. तुम्ही खाली खाऊन जातो आणि वरती गेल्यावर मग तुम्हाला दाखवतो 12 ज्योतिर्लिंग. आम्ही आमच्या जोडे आमचा मित्र जय आणि आपल्या दर येतात ना ओमकार सावंत, ते आमच्या तिघांचा ग्रुप. आम्ही स्कूटी घेऊन येणार होतो, पण याला फाईन पडली त्यामुळे आलो नाही. पेट्रोलचा खर्च खूपच होता त्यामुळे आलो नाही. आता स्कूटी घेऊन येणार होतो. चला तुम्हाला दाखवतो आता. हे काय, आणि आता आम्ही कॅफे मध्ये आलोय पिझ्झा वगैरे खायला. आणि हे आमचे मित्रमंडळ इथे बसले. तर आता तुम्हाला विषयाच सांगतो की आपण आलोय आज 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला, ते पण मुंबईवरून बदलापूरला. आणि याचं पूर्ण लोकेशन वगैरे मी तुम्हाला दिले त्या डिस्क्रिप्शन मध्ये बघा. तुम्ही बदलापूर स्टेशनला रेल्वे स्टेशनला आला ना, तिथून 70 रुपयाची अराउंड रिक्षा घेतात. 70 रुपयाची रिक्षा करायची आणि तुम्ही थेट याल विद्यापीठला. विद्यापीठला आला का रिक्षावाल्याला सांगायचं 12 ज्योतिर्लिंग नाही तर विद्यापीठ सांगा. विद्यापीठ सांगितलं तर लगेच समजेल. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे गुगल लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले खाली. आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर पण दिले, ते इंस्टाग्राम चॅनलवर पण फॉलो करायला विसरू नका. आणि आपला चॅनल वगैरे फुल चाललाय. 5,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. तुमचा असाच सपोर्ट मला राहू दे आणि असंच प्रेम माझ्यासोबत राहू दे, एवढंच म्हणतो. माझे एकदम जिगरी दोस्त आणि इथे येऊन येडे चाले करायला लागले. पोरीना बघून पोरीला बघून येडे चाले करायला लागले. काय बोलणार आता, बोलायला शब्दच नाही. चालू दे. तर तुम्ही जॉईन करा ब्लॉग मध्ये. तुम्हाला दाखवतो खायला एक नंबर मागवले भाई. कॅफे यो यो यो. आणि त्या मंदिराच्या ना समोर आता आपण स्टार्टिंगला इथे या मंदिरात आलोय. इथे तुम्हाला ना पहिले तर म्हणजे श्रीरामकृष्णाचं तुम्हाला दर्शन भेटेल. श्रीरामकृष्णाचं दर्शन घेतल्यावर इथे शंकर भगवानची पिंड आहे. इथे दर्शन घेतल्यावर तुम्हाला लगेच समोर शंकर महादेवांचे महादेव, त्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. म्हणजे हे संत मंदिर बाजूलाच आहे. आणि त्याच्याच बाजूला ना हे महाकाली माताचं मंदिर आहे. पण हे बद काय ना ते अजून पण मला समजलं नाही. कोणाला माहित असेल ना त्यांनी नक्की सांगा. आणि आता विषय की आता इथून बघा तुम्हाला सवय चालते. आणि आताच बाजूला आपल्याला ना 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन दाखवतो. 12 ज्योतिर्लिंगाचा काय विषय आहे नक्की, नाही तर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन तर म्हणजे 12 ज्योतिर्लिंग नाही फिरू शकले तर ह्या ब्लॉग नक्की एन्जॉय करा. आणि तुम्ही माझ्या लोकेशन वर बघून इकडे या आणि इकडे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करा. म्हणजे तुम्हाला तो आनंद जरी भेटतो की 12 ज्योतिर्लिंग केले. माझ्यासारखं तुम्हाला असंच नवीन नवीन माहिती पाहिजे तर लाईक शेअर करते. मग 12 ज्योतिर्लिंग दाखवतो चला आता गाईज. आणि इथे आपल्याला ना पहिलं मंदिर बघायला भेटतं ते म्हणजे सोमनाथचं. तर तुम्हाला एकूण एक सर्व 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतो. सगळे एकामागे एक बघा. हा सोमनाथचं, हे सोमनाथ. दुसरं मल्लिकार्जुन. हा हे महाकालेश्वर उज्जैनवालं. त्याच्याच बाजूला येतो ओमकारेश्वर, ते पण उज्जैनच्या इथेच आहे. आणि त्याच्याच पुढे गेले आपल्याला वैद्यनाथ. हे बघा हे वैद्यनाथचं. त्याच्याच पुढे गेलो तर आपल्या नंतर येतं 6व्या नंबरला भीमाशंकर. हे भीमाशंकरचं. त्याच्याच पुढे गेल्यावर रामेश्वर, हे रामेश्वर. त्याच्याच पुढे आपण गेलो तर नागेश्वर. हे बघा हे नागेश्वरचं मंदिर. त्याच्याच पुढे गेले ना विश्वनाथचं, हे विश्वनाथचं. त्याच्याच पुढे आपल्याला 10व्या नंबरवर येतं त्र्यंबकेश्वरचं, हे त्र्यंबकेश्वरचं. आणि त्याच्याच पुढे आपल्याला 11व्या नंबरवर येतं ते म्हणजे केदारनाथचं. सगळ्यांना केदारनाथ केदारनाथ. तर केदारनाथला जाऊन तुम्ही दर्शन नसं घेऊ शकता, तर इथे येऊन तुम्ही दर्शन नक्की घ्या, हे केदारनाथचं. आणि 12 नंबरला म्हणजे घृणेश्वरचं, हे घृणेश्वरचं. 13वं आणि 13 म्हणजे जाधव. आणि माझ्याजवळ